नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आम्ही 3 दिवसांची इयर एंड सेलिब्रेशन ट्रिप नागाव येथे प्लॅन केली होती। मी, माझी फॅमिली आणि माझा मित्र कश्यप व त्याची वाईफ असे मिळून 5 जण आम्ही नागाव येथे गेलो होतो। नागाव बीच हा पुण्यापासून अगदी जवळचा असा समुद्र किनारा आहे। येथे पर्यटकांसाठी नाश्ता, जेवण तसेच निवासाच्या भरपूर सोयी उपलब्ध आहेत। त्यामुळे आपण आरामशीर 1 ते 2 दिवसांसाठी बजेट फ्रेंडली ट्रिप नागाव येथे प्लॅन करू शकतो। नागाव येथील वैशिष्ट्य म्हणजे किनाऱ्यावरील एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडी, रुपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, त्यावर फेसाळणाऱ्या अथांग समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहित करतात। पर्यटक या किनाऱ्यावर इतके खुश आहेत की महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या दृष्टिकोनातून या किनाऱ्याच्या विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे। नागाव येथे पर्यटकांसाठी निवासाच्या भरपूर सोयी उपलब्ध आहेत। ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये कॉटेजेस आणि खानावळीच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत। यंदा इयर एंड असल्यामुळे खूप सारी हॉटेल्स अगोदरच बुक झाली होती आणि रेट्सही नेहमीपेक्षा थोडे जास्त होते। आम्ही ह्या वेळेस सनरिको रिसॉर्टमध्ये बुकिंग केले होते। हॉटेलमधील बेडरूम्स, जेवण आणि बाकी ॲम्युनिटीज या ऑलमोस्ट एका 3 स्टार हॉटेलप्रमाणे होत्या आणि इथला स्टाफही खूप चांगला होता। हॉटेल मॅनेजमेंटने 31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी खास डीजे नाईटचेही आयोजन केले होते। हॉटेल लोकेशन बीचपासून थोडेसे दूर 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होते। ओव्हरऑल आमचा इथला स्टे खूपच प्लीजंट होता। हॉटेलचे लोकेशन आणि माहिती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केले आहे। नागाव बीचवर भरपूर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजचे ऑप्शन्स आपल्याला दिसून येतात। आपण येथे जेट स्की, पॅरामोटरिंग, पॅरासिलिंग, बनाना राईड्स सारखे वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकतो। आम्ही यावेळेस खास पॅरासिलिंग ॲक्टिव्हिटीजचा अनुभव घेतला। नेहमी पॅरासिलिंग आम्ही पाहत आलो होतो, पण ह्यावेळेस प्रत्यक्ष अनुभव घेऊन आम्हाला वेगळीच मजा आली। थोड़ी कटी हुई भी लग रही है।
31 डिसेंबरच्या संध्याकाळी नागाव बीच हा नेहमीपेक्षाही जास्त सुंदर दिसत होता, कारण येथे पर्यटकांची जत्राच जणू भरली होती आणि प्रत्येकजण नववर्षाच्या आगमनाच्या सेलिब्रेशन मूडमध्ये दिसत होता. सरत्या वर्षाच्या शेवटच्या सनसेटला निरोप देण्यासाठी आम्ही सुद्धा इथल्या समुद्र किनाऱ्यावर आलो होतो. सनसेट पाहून झाल्यावर हॉटेलवर पोहोचून आम्ही डीजे नाईटचा भरपूर आनंद लुटला. रात्री 12 वाजेपर्यंत नाचून व एन्जॉय करून आम्ही नवीन वर्षाचे जोमाने स्वागत केले. अशी आशा करतो येणारे वर्ष हे तुम्हालाही लाभदायक जाईल. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
No.